पुण्यातल्या शनिवार वाड्यामध्ये काही मुस्लिम महिला नमाज पठण करत असल्याचा व्हिडिओ खासदार मेधा कुलकर्णी यांनी ट्विट केलेला होता आणि त्यानंतर काल त्यांनी शनिवार वाड्या येथे आंदोलन सुद्धा केल्याचं पाहायला मिळालेलं होतं। ज्या ठिकाणी मुस्लिम महिलांनी नमाज पठण केली ती जागेचं शुद्धीकरण सुद्धा गोमूत्र शिंपडून करण्यात आलेलं होतं। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत रुपालीताई ठोंबरे पाटील आहेत। ताई, बघतोय की काल ज्या पद्धतीने मेधा कुलकर्णी यांनी आंदोलन केलेलं होतं, मुस्लिम महिलांनी नमाज पठण केलं म्हणून त्या जागेचं शुद्धीकरण करणार। सगळ्यात महत्त्वाचं खासदार मेधा कुलकर्णी यांनी जे काल केलेलं कृत्य आहे हे बेकायदेशीर आहे। त्यांनी हिंदू मुस्लिममध्ये तेढ निर्माण केलेला आहे। त्यांनी पुण्यातील सामाजिक सलोखा बिघडवला आहे। तातडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। 1 2 जो शनिवारवाडा आहे तो साम्राज्य मराठा पेशवे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे ते पेशवे होते त्यांचा आहे। त्या मजारच्या बाबतीत जे बोललेले आहेत तर मजारच्या बाबतीत मी पूर्ण माहिती घेतली। 1936 साली त्याची नोंद करण्यात आलेली आहे पुरातन खात्यामध्ये। माझा सोडा, मेधा कुलकर्णीचा पण जन्म नव्हता। त्याच्यामुळे कुठेतरी जबाबदारीचं पद असताना जाणीवपूर्वक हेतूने सामाजिक शांतता भंग करण्याचं काम मेधा कुलकर्णी या सातत्याने करत आहेत। आम्ही जरी मित्रपक्षामध्ये असलो तरी या अशा बेकायदेशीर कृत्य सहन केलं जाणार नाही। आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा शिवशाहू फुले आंबेडकर या विचारांचा आहे। आम्ही सत्तेत जरी असलो तरी मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टी पण संविधान मानतो, भाजप पण संविधान मानतं आणि शिंदे सरकार म्हणजे शिवसेना जे आहे ते पण संविधान मानतं। आपलं राज्य, आपला देश हा कायद्यावर चालतो। त्यामुळे मेधा कुलकर्णींनी कायद्याच्याच राज्यावर चालणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीने त्यांनी बेकायदेशीर कृत्य काल केलेलं आहे त्याच्यावर त्या कृत्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। खासदार मेधा कुलकर्णी तुमच्या बापाचा शनिवार वाडा नाही, सर्व धर्माच्या बापाचा हा वाडा आहे। ते बाप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे। त्यांनी कधी जाती धर्मात भेद केला नाही। सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जाणारा आमचा राजा आणि त्या राजांचे ते पेशवे होते। त्यामुळे तुम्हाला तो अधिकार नाही, हे मेधा कुलकर्णी त्यांनी स्वतःच्या सडक्या डोक्यात टाकून घेतलं पाहिजे। काही काल जर तिथं पाहिलं तर मोठा पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा तेढ निर्माण झालेला होता। बाहेर जी मजार आहे त्या ठिकाणी वर चढून भगवा ध्वज लावण्यात आला। हिरवा रंगाचं मेधाताईला एवढं त्रास आहे, पण मला सांगायचं आहे मेधाताई, मी हिंदू आहे, माझा बाप हिंदू आहे आणि आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये हिरवा रंग सौभाग्याचं लेणं म्हणलं जातं। सौभाग्याचं लेणं कळतं का मेधाताई? हिंदू आहात ना, प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक रंगाचा त्यांच्या याच्यानुसार आहे। तुम्ही त्याचा द्वेष करण्याची गरज काय आहे? बरं, हिरवी साडी घालून तुम्ही भगवा तिथं रोवताय, तुम्ही शनिवारवाड्यावर भगवा लावा। तुम्ही त्याच्यावर समजा कुणी हिरवा लावत असेल त्याच्याने त्याचं विजयाचं प्रतीक किंवा शौर्य जी कथा आहे ती बदलत नाही हो। त्या पेशव्यांनी सुद्धा ती जी काही मजार होती काहीतरी तिथे जे काय पूर्वीचे मुस्लिम आमचे वडीलधारी असतील त्यांना काहीतरी 1 रुपया मानधन द्यायचे। इतिहास काढा। मेधाताईंचा डोक्यातला हिंदुत्वाचा इतिहास नका काढू। जो खरा छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेला आहे, जो पेशव्यांनी लिहिलेला आहे तो काढा। त्यामुळे मेधाताईंची मला आता बुद्धी नतभ्रष्ट झालेली आहे। ही मेधाताईंच्या या वागण्यामुळे भाजपचंही नुकसान होतंय, त्यांनाही गालबोट लागतंय, पण आम्हाला नाही लावून घेणार। आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे आहोत। आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर या विचारांचे आहोत। आम्ही संविधान आणि कायद्यानुसार चालतो। त्याच्यामुळे ही जी काही चुकीची नसलेल्या गोष्टी आणून तेढ निर्माण करणाऱ्यांच्या व्यक्तीला विरोध करणं, त्यांच्यावर कारवाई करणं हे लोकप्रतिनिधींचं, सुज्ञ लोकप्रतिनिधींचं, लोकांमध्ये काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करतोय। काही त्या वरिष्ठ सभागृहाच्या खासदार आहेत, राज्यसभेच्या खासदार आहेत, अशावेळी शनिवारवाड्यामध्ये नमाज पठण झालं असं त्यांनी दावा केलेला आहे। परंतु त्या जागी गोमूत्र शिंपडणं, शेण त्या ठिकाणी शिंपडून जागा स्वच्छ करणं, त्यामुळे मुस्लिम आणि हिंदू असा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न जी की कायदेशीर म्हणजे खासदार आहेत, राज्यसभेच्या वरिष्ठ सभागृहाच्या खासदार आहेत, त्यांच्याकडूनच अशा पद्धतीचं केलं जातं। म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं ना, त्या खासदार आहेत
त्यांना ज्यांच्या जबाबदाऱ्या कळल्या पाहिजे त्या कळत नाही. पण आता मी त्यांना सांगेल आडातच नाही तर पोरात काय येईल त्यांना लोकांची कामच कळत नाही, पुण्याचे प्रश्न कळत नाही, पुण्याचं ट्रॅफिक कळत नाही, पुण्याची डेव्हलपमेंट कळत नाही. अशा बायकांना पक्ष कोणत्या आधारावर खासदार आमदार करतं मला कळत नाही. मला विचारावंसं वाटतं. असल्या महिलांमुळे किंवा नेत्यांच्या पुढं केल्यामुळे जर तुम्ही त्यांना खासदारकी आणि आमदारकी देत असाल तर ते आज तुमच्या पक्षाला किती घातक ठरतंय. नरेंद्र मोदी साहेब आपल्या भारताचे पंतप्रधान त्या प्रत्येक धार्मिक स्थळाच्या याच्यामध्ये ते तिथे जाऊन नतमस्तक होतात. त्या जाती धर्मातल्या लोकांना ते पंतप्रधान म्हणून आश्वासित करतात की यस मी तुमचा पंतप्रधान आहे, तुम्ही घाबरू नका. हे त्यांना घेता येत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं राज्य सरकार नाही, त्यांना राज्य सरकारच्या नेत्यांचं ते ऐकत नसतील. त्या वरिष्ठ सभागृहाच्या खासदार आहेत म्हणून मोदी साहेबांनी किंवा त्यांचे जी काही मंत्री महोदय असतील केंद्रातले त्यांनी तरी या अशा वाचाळबाईला थांबवावं. अहो फार मोठी हानी होती त्यांच्या पक्षाची. बरं त्यांच्या पक्षाची होती ते होऊ दे, एक प्रतिनिधीची प्रतिमा मलिन होतीये, आम्ही नाही होऊन देणार. आणि ह्या बाया कुठेही उठणार. कसबा मतदारसंघामध्ये अनेक खाजगी वाडे बिल्डिंग्स आहेत की जिथं पीर आहे, तिथं तुम्हाला सांगते देवीचं मंदिर आहे, मारुतीचं आहे. असं काही नाही की फक्त एकाच धर्माचे किंवा एकाच म्हणजे हिंदूंचीच मंदिरं आहेत आणि मुसलमानांचीच मंदिरं आहेत असं नाही आहे. पूर्वी काळापासून आलेले आहेत त्यांनी त्या भागामध्ये ती केलेत. वाड्या वस्तीमध्ये बघा, मेधा कुलकर्णींना काय कळणार आहे, लोकांचे प्रश्नच कळत नाही. त्याच्यामुळे ज्या एवढ्या उच्च राज्यसभेच्या म्हणजे उच्च सभागृहाच्या लोकप्रतिनिधी असून सुद्धा जर बेकायदेशीर कृत्य करतात तर संविधानासमोर कुणीही मोठा नाही. मेधा कुलकर्णी तर नाहीच नाही, मोदी साहेब नाही, आम्ही नाहीत तर मेधा कुलकर्णीचा काय संबंध आहे मोठ्या असण्याचा. तर या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर जे अज्ञात ज्या महिला आहेत ज्यांनी नमाज पठण केलेलं आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिसांनी दबावाला बळी पडून गुन्हा दाखल केला आहे. माझी सीपींना विनंती आहे, तुम्ही असे दबावाला बळी पडून गुन्हे दाखल करू नका. कोर्टामध्ये कायद्याने तुमच्या सगळ्यांची लक्तरे काढण्यात येतील. कुठला कायदा आहे मला सांगा की इथं नमाज वाचू नये आणि वाचला तर गुन्हा दाखल. मला फक्त ज्यांनी गुन्हा दाखल केला आहे त्यांनी सांगावं आणि त्या महिलांना जो काही कायदेशीरचा मदत लागेल आम्ही करू. आणि मेधाताईंना तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे, मेधाताई हिंदू आहे बरं का, आमचा बाप हिंदू आहे, तुमच्यासारखं आमचं हिंदुत्व नाही. नाटकी स्वतःच्या स्वार्थासाठी तेढ निर्माण करणारं, पुणे शहराची सामाजिक स्वास्थ्यता बिघडणारं. त्यामुळं परत हिंदूंच्या नावाखाली असली थेरं तुमची बंद करा. पुण्यात गुन्ह्या गोविंदाने सर्व जाती धर्माची लोक राहत होती, राहत आहे आणि राहणारच, हे त्यांनी लक्षात घ्यावं. गुन्हा दाखल झाला पाहिजे. मेधा कुलकर्णी होणार, करू तर नको देऊ दे पोलिसांनी. कालचा कसा गेला लगेच, होणार. तुम्ही तक्रार करणार आहात म्हणजे काय, मग मी काय मेधा कुलकर्णी सारखी वाटले का तुम्हाला, बोलणार एक करणार एक धरणार एक. मी जे तुमच्यावर सांगतेय, मी एकतर स्वतः कायद्याची म्हणजे मी वकील आहे आणि कायद्याचा अभ्यास घेऊन माहिती घेऊन, कालपर्यंत मला शनिवारवाडीची खरंच एवढी माहिती नव्हती. तुम्ही कालची माझी बाईट बघितली की ती मजारची मी माहिती घेते. अहो 1936 सालची मदार आहे. दिवाबत्ती तेलबत्ती, अहो छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा दर्ग्याला मंदिरांना तेलबत्ती दिवाबत्ती करण्यासाठी स्वतःच्या इथनं लोक पाठवायची. कुठले तुम्ही जाणीवपूर्वक हेतुपुरस्पर भांडणं लावण्याची कामं करतायत, कुठल्या तरी समाजाला अस्थिर करण्याचं काम करतायत. आणि मला लाज वाटते की आम्ही हिंदू असे नाही आहोत आणि ह्या अशा लोकांमुळे आमचा हिंदू समाज बदनाम होतो, आम्हाला नाही चालणार. ह्या होत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सांगितलेलं आहे की मेधा कुलकर्णी हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद मुजुमदारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली
नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।